नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, टेक डी डी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर देवरे आपले स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण कोणते एक ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. मी गूगल ब्राउझर ओपन करत आहे आणि या ठिकाणी गूगल ब्राउझरमध्ये स्टुडंट पोर्टल हे टाईप करा. स्टुडंट पोर्टल टाईप केल्यानंतर नंबर 1च्या लिंकवर क्लिक करून अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येईल. ही सर्व माहिती वाचून घेतल्यानंतर क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या शाळेचा युजरनेमच्या ठिकाणी आपल्या शाळेचा UDIS नंबर टाका आणि या ठिकाणी पासवर्ड टाकून कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करा. अशा प्रकारे आपल्या समोर स्टुडंट पोर्टलचं डॅशबोर्ड ओपन होईल. स्टुडंट पोर्टलचं डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट सेंड करायची आहे. आपल्याकडे जे विद्यार्थी TC घेऊन आलेले त्यांची रिक्वेस्ट सेंड करायची आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम ट्रान्सफरवरती जायचं आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचा मेसेज आपल्या समोर येईल. त्याला ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर या ठिकाणी ट्रान्सफरला क्लिक करा. ट्रान्सफरला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट सर्च बाय या ठिकाणी केल्यानंतर स्कूल UDIS नेम आपल्या समोर ओपन होईल. याला ओके करा. यानंतर पहा, या ठिकाणी आपल्याला त्या ज्या शाळेची TC आलेली आहे त्या शाळेच्या TCचा UDIS नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे. दिलेला UDIS नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर पहा, आपल्याला या शाळेचं नाव समोर येत आहे. यावेळेस पहा, आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. शाळेचं नाव नंतर प्रिन्सिपलचं नाव किंवा मुख्याध्यापकाचं नाव या ठिकाणी येत आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी येत आहे. कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या, जेणेकरून आपल्याला त्यांना रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्यासाठी त्यांना फोन करता येईल. त्यानंतर पहा, या ठिकाणी सिलेक्ट स्टँडर्डवरती क्लिक करायचं आहे. वरती क्लिक करा. या ठिकाणी नो ॲप्लिकेबल आणि फाइंड या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इयत्ता चौथीमध्ये कोणकोणते विद्यार्थी आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता पहा, या विद्यार्थ्यापैकी मला ज्या विद्यार्थ्याची TC आलेली माझ्याकडं त्या विद्यार्थ्याच्या समोर हा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये चेक मार्क करायचा आहे. चेक मार्क केल्यानंतर तो विद्यार्थी सिलेक्ट होईल. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी त्याचे स्टँडर्ड सिलेक्ट करा. नो ॲप्लिकेबल मराठी आणि या ठिकाणी आपल्याला प्रवेश जनरल रजिस्टरचा नंबर आपल्याला टाकायचा आहे. आपण या विद्यार्थ्याच्या जनरल रजिस्टरवरती किती नंबरला नोंद घेतली तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ॲडमिशन डेट टाकायची, किती तारखेला आपण या विद्यार्थ्याचं ॲडमिशन घेतलं ती डेट या ठिकाणी टाकायची आहे. याच्यानंतर ह्या विद्यार्थ्याचे जनरल रजिस्टर आणि डेट ऑफ ॲडमिशन झाल्याच्या नंतर सेंड रिक्वेस्ट या बटनावरती क्लिक करा. आर यू शुअर टू सेंड स्टुडंट रिक्वेस्ट, म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची आहे का या बटनावरती क्लिक करून आलेला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे. स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली, या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट सक्सेसफुली झालेली आहे. यानंतर पहा, या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट सक्सेसफुली झालेली आहे आणि आपल्याला समोर या काळ्या पट्टीमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी आता दिसत आहे. आता त्याच वर्गातील त्याच शाळेतील दुसऱ्या पण विद्यार्थिनीची माझ्याकडे TC आलेली आहे. त्या विद्यार्थिनीचे स्टँडर्ड मी सिलेक्ट करून घेतो. या ठिकाणी वरती परत डॅशबोर्ड गेल्यानंतर परत सर्च UDIS नंबर टाकण्याची गरज नाही. एकच स्कूल नेम, प्रिन्सिपल नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे. फक्त आपल्याला स्टँडर्ड निवडायचे आहे. स्टँडर्ड निवडल्यानंतर आपल्या TCवरती ती सेकंड स्टँडर्डचा विद्यार्थी आहे. नो ॲप्लिकेबल आणि फाइंड या बटनावरती क्लिक करा. पहा, या ठिकाणी ती विद्यार्थी आपल्याला दिसत आहे. इयत्ता दुसरीतील विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत. त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याची TC या ठिकाणी आलेली आहे त्या विद्यार्थ्याचं नावासमोरच्या बॉक्समध्ये या ठिकाणी चेक मार्क करा. तो विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेला आहे. त्याचे स्टँडर्ड निवडा. नो ॲप्लिकेबल डिव्हिजन A आणि याचा पण आपल्याला
प्रवेश निर्गम क्रमांक या ठिकाणी आपण किती तारखेला ॲडमिशन झालेलं आहे ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे. सेंड रिक्वेस्टवरती मी क्लिक करत आहे. ओके. आणि यानंतर स्टुडंट रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली या बटनावरती मी क्लिक करत आहे. अशा प्रकारे दोन्ही विद्यार्थ्यांची मी एका शाळेतून आलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांची मी रिक्वेस्ट त्या शाळेला सेंड केलेली आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्राला सुद्धा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.